नमस्कार मंडळी, शिवप्रभात, जय शिवराय. तर मंडळी कशी असतं काय तिकट मीडिया चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मी आहे निखिल पवार. तर मंडळी आज आहे 2 मार्च 2025 या वर्षात आपला पहिला ट्रेक आणि एक अपरिचित किल्ला गड तुम्हाला दाखवणार आहे. गडाचं नाव आहे सूरगड. हा मागा दिसतोय. आज आहे मी आणि अविनाश दादा सोबत आहे, ते येतात मागून. तर मंडळी आता इथे गावात पोहोचले आणि तो ट्रेकला सुरुवात करायची आहे. तर म्हणजे इथं कसं पोहोचायचं, जवळच आहे पनवेलपासून, एकदम 1 ते 1.5 तासाच्या अंतरावर आहे. खांबमधून आपल्या इकडे आतमध्ये लेफ्ट मारायचं आहे. दोन्ही पत्ता थोडं सांगेन तो आम्ही आता ट्रेकला सुरुवात करतो. सुरगड किल्ला पाहायचा असेल तर मुंबई गोवा हायवेवर खांब हे गाव आहे. या गावातून जर तुम्ही पनवेल असाल तर डावीकडे वळून सरळ तुम्हाला एक बेस विलेज लागेल. या बेस विलेजचं नाव आहे वैजनाथ. इथे पोचल्यानंतर तुम्हाला जागोजागी असे फलक दिसतील गडाकडे जायला. तर इथून आपल्याला ट्रेकला सुरुवात करायची. तर म्हणजे आपण व्हिडिओ सुरुवात तिकडून केली होती. तिथं असं खाली जिथं बोर्ड आहे खाली आलं आहे, इथं असं लेफ्ट मारायचं आहे. इथं विहीर दिसेल. नंतर हा पायवाड आहे बघा. हा जाऊन वरती आपलं जायचं आहे पठारावर. मध्ये हे बोर्ड दिले बघा, दिसतं तुम्हाला. श्री सुरगड म्हणजे देवांचा किल्ला. हा महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या पर्वतरांगातून विखरलेला एक पर्वतीय किल्ला आहे. सुरगड किल्ल्याच्या पायथ्याचे गाव रोहा शहराजवळ रायगड जिल्ह्यातील घेरा सुरगड. नाही अर्धा झाला चालू हळूहळू चालत. आता आपण मध्ये पटरा आहे तिथे आलोय. समोर वाट काढल्यावर 2 दाण्यामध्ये तर एक बोर्ड आहे. तिकडून आपलं जायचं आहे वरती. तर म्हणजे 10-15 मिनिटं चालल्यानंतर किल्ल्याची दिशा आणि किल्ल्याचा मॅप दिलाय. तर म्हणजे आता आपण तिथून लेफ्ट मारून खाली आधी आता मारुती राहायचं दर्शन घ्यायला चाललंय. इथे बोर्ड दिलंय खाली जायचं. चला. आणि किल्ल्याला जायचं मार्ग वरती असं बघा इकडून. आणि आता आपल्याला टाकी बघा जायचं आहे. राईट मार्ग इकडे जायचं. दादा गेलं त्या साईडला. तर म्हणजे इथून थोडं चालत आल्यानंतर 15-20 पाण्याचं बघा इथे एक दगड पडलाय. इथे आहे गोव्यातील पाण्याचं टाका आहे बघा. जवळच आहे. थोडं मधमाशा आहेत वाटतं इथं सावकाश इकडे. तर म्हणजे पुढे अंदर एक टाकी आहे. त्या टाकीत पाणी आहे आणि हा मोठा कातळ किल्ल्याचा. तर म्हणजे तिकडे आपण चालत आलोय आणि आता या वायरीच्या सहाय्याने असं वरती जायचं. तर म्हणजे पुढे आल्यानंतर बघा इथे एक अजून गुहा आहे. पहिले खूप मासे आहेत. खालच्या याला पण खालच्या टाकीला खूप मासे होते. आवाज येते. इकडे पण मासे असतं का तेव्हा तुम्ही ट्राय करू नका. तर चला जाऊया वरती. गप्पावरून पुढे जायचं आपल्याला. मस्त दिसतंय असं व्ह्यू. चढून आल्यानंतर
5 ते 10 मिनिटांमध्ये आपल्याला झाडाचा महाद्वार दिसेल, प्रवेशद्वार. प्रवेशद्वार वरती आल्यानंतर राईटला एक मारुतीची मूर्ती आहे, सेम खाली होती तशी दिसते. आणि पुढे तिथे आपण कुठे मध्ये शिल्प लिहितात आपण लाभ दिला. तर चला मारुती राहायचं दर्शन घेऊ पुन्हा एकदा. बाजूने जी उजव्या साईडने एक पायवाट होते, त्या पायवाटीवर जायचं बुर्जाकडे. चला भेटूया बुर्जावर. तर म्हणजे इकडं तुम्ही आला मारुती मंदिर इकडून पायवाट गेले, हा दिसतो तो बुरुज. पूर्वी येथील राज्यकर्त्यांचा प्राचीन काळापासून परदेशी व्यापार चाले. कोकण किनारपट्टीवरून उतरणारा माल विविध घाटमार्गाने घाटमाथ्यावरील बाजारपेठांमध्ये जात असे. शिडांची गलबत्ते समुद्रातून खाडीमार्गे नदीत आजपर्यंत येत. तर म्हणजे बुरुज बघितल्यानंतर आपण इकडून असं खाली चालत आलं आणि चालत आल्यानंतर समोर एक पाण्याची टाकी, पाणी आहे. म्हणजे बघा तिकडून आपण असं गेलो, तिकडे बुरुज बघितला, खाली पाणी टाकी बघितली. पुन्हा आपण पुढं इथून आलो, आता बाहेर पुढे थोडं गडावर जाऊया. तर मंडळी ह्या काळात कोयला पायऱ्या गडातील बघा गडाकडे आपण गडावर पोहोचलोय. आणि हा जे अवशेष दिसतोय ते बहुतेक वाड्याचे असावे, वाडा असा येतो पहिले. भिऱ्याला उगम पावणारी कुंडलिका नदी अरबी समुद्राला कोरलाई जवळ मिळते. प्राचीन काळापासून कुंडलिका नदीतून व्यापार चालत असे. घाटावर जाणारा माल विविध म्हणजे तामाणी, थळघाट इत्यादी घाटमार्गाने घाटमाथ्यावरील बाजारपेठ जात असे. या व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी बंदर, घाटमार्ग व घाटमाथा अशी किल्ल्यांची साखळी उभारली जात असे. कुंडलिका नदीच्या मुखावर असलेला कोरलाई किल्ला आणि रेवदंडा किल्ला व नदीतून तिच्या खोऱ्यातून जाणाऱ्या व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी तळा, घोसाळ, सुरगड इत्यादी किल्ले तर म्हणजे खाली आपण हे सगळे दिसतच होते. वाड्याचे अवशेष असावे. आता आपण पुढे चालत चाललोय. तिथे शिवलिंग आहे, त्याचं दर्शन घेऊया. आताच महाशिवरात्र झाली आहे आणि शिवलिंगाचं आपण दर्शन घेऊया. समोर दिसते होती बाजूला धान्य होत असते. मंडळी शिवलिंगाचं आपण दर्शन घेतलंय आणि आता बघूया कोठार. धान्य कोठार आहे की दारू कोठार, तसं म्हणे हे बघूया. मंडळी आपण दारू कोठार आणि शिवलिंगाचं दर्शन घेऊन पुढे असं चालत होतं. पुढे आल्यानंतर हे बघा सिंहासनासारखं असं काहीतरी आहे, पण ते मला असं वाटतं ते अवशेष आहेत, ते एकत्र करून बनवले. बघू शकतो थोडं पुढं चालल्यानंतर एक अजून एक असं किल्ल्याचं म्हणजे बाले किल्ला असं लागेल सपाट. इथं पण चालत आलो पुढे त्या दिसत पाया टाक्या, खूप मोठ्या अशा पाया टाक्यात वरती ती बघताय मंडळी. तर म्हणजे असे काही अवशेष या गडावर आहेत, मला दिसतं तेव्हा. काय बोलतात ते नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मंडळी नक्की सांगा. म्हणजे अजून आपण 50% किल्ला पाहिला आणि आता किल्ल्याच्या इथं मधून म्हणजे अर्धा किल्ला पाहिला पण. आणि समोर दादा उभे ते वरती पाय टाकले अवशेष दिसतात तुम्हाला. आपण पाय टाकले 1, 2, 3, 5 पाय टाकले म्हणजे ह्या पाया टाक्या. ही सगळ्यात मोठी टाकी दिसते पाण्याची.
आणि कुठे टाकी ओव्हरफ्लो झाल्यानंतर हे बघा असं पायपिंग सिस्टम एकच बघा तिकडं. आणि खूप मधमाशा त्या किल्ल्यावर यामध्ये दिसतात. हे बघा खूप मधमाशा आहेत. सावकाश आहे इकडे. तर म्हणजे आता आपण किल्ला पाहिला तर भरपूर असे पाण्या टाक्या पण भरपूर बघितल्यात. आता पुढे जाऊया. इथं आहे राज सदर आणि त्याचे अवशेष आहे. तिथे एक तोफ पण आहे, तिथं बघूया आपण. थोडं पुढे चालल्यानंतर लगेच आहे डाव्या साईडला राज सदर. एक जुना वाडा असा असतो त्याप्रमाणे याचं स्ट्रक्चर दिसतं. आणि तोफसुद्धा दिसतात दोन आहे बघा. तुम्हाला मस्त मला व्ह्यू मध्ये दाखवतो. मंडळी हे रासुद्धा पहिले खाली होते सापडले आहेत तोफ बघा. तर मंडळी ही आहे टाकी. खूप मोठी टाकी आहे. याला पायऱ्या सुद्धा आहेत. पुढे पण चालत जाऊया. आणि मंडळी तुम्ही चालत असाल तर सावकाश चाला. त्याच्या पलीकडे डायरेक्ट दरी आहे. आणि खाली सुद्धा पाय टाकी आहे. म्हणजे एकच मोठी पाय टाकी दिसते. तर चला मंडळी आता आपण बघूया. तर मंडळी आपण तिकडे वरती चालत आलो. खाली पाय टाकी पहिली आणि इथे आता पाण्याला पण पूर्णतः राजवाड्याचे अवशेष आहे. तिकडे बुरुज आहे आणि पाय टाकीसुद्धा इथे आहेत. ते आता फटाफट आपण पाहूया कारण व्हिडिओ खूप मोठा येईल. आणि सगळं जवळजवळ आहे मंडळी. आता आपण किल्ला फटाफट बघूया. खूप वेळ झाला आहे आणि सगळं जवळजवळ आहे. असं काय नाही इकडे लपतं असं काय नाही. जे लांब लांब आहे तिथे दाखवलं आहे कसं काय जायचं ते. आणि खाली मॅपसुद्धा तुम्ही येऊ शकता. तर आता आपण राजवाडा बघितला आणि आता आपण बुरुजावर जाऊया वरती. मंडळी आता आपण बुरुज पाहिला तर बुरुज एक विशेष बघा दिसतं आपल्याला बघा. हा जो कडा आहे आणि इथे जॉईंट आहे तो एका दगडात केला बघा. आता आपण आलो बुरुजावर आलो आपण. आता हाफ सर्कलमध्ये दिसतोय आणि जो अर्धा बुरुज आहे तो खाली कोसळून दिसतोय. आणि समोर दिसत ही तडबंदी किल्ले आता आपल्याला दिसलेली आहे. याच्यामुळे आपण आता उतरणार काहीतरी ते पाहूया आपण. तर म्हणजे हा बुरुज खाली उतरलो. ही पूर्ण तटबंदी आणि इथे समोर तुम्हाला दिसतं हा शिलालेख तो पाहूया. त्याची माहिती आपण तुम्हाला सांगतो त्यावर काय लिहिलं ते. शिलालेखात सिद्धीसाहेबांनी आपल्या आदेशाच्या दुसऱ्या वर्षी किल्ला बांधल्याचा उल्लेख आहे. दुर्याजी हे किल्ल्याचे शिल्पकार होते आणि तुकोजी आदिवास गडाचे राज्यपाल होते. तर मग तिकडे शिलालेख पाहिल्यानंतर आता हा आहे गडाची तटबंदी. बाकी पडली इकडे बघा दिसतंय. आणि इथे एक पाय टाक आहे. पाय टाकी भरपूर आहेत किल्ल्यावर. तरी पाय टाकी पाहिजे अजूनपर्यंत आम्हाला अशी पिण्याच्या पाण्याची टाकी अजून भेटली नाही. आणि आपल्या वॉटरमधलं पाणीसुद्धा संपलं आहे. आता आपण जाऊया बुरुजावर. तर मंडळी हा आहे बुरुज. इथे शौचालय आहे. सरळ चालत पायवाट आहे. तिथे समोरच बुरुजामध्ये तिथे आता आपण जाऊया. पण तिला असं चालत आणि एंडला अजून एक बुरुज आहे तिथे वरती चढूया.
आता मी पूर्ण किल्ला पाहिलाय. मला असं वाटलं की तिकडे रस्ता आहे, पण आम्हाला काय रस्ता भेटला नाही. रस्ता असावा. तर आता मी खाली जाऊ आणि आम्ही दोघं जण जरा किल्ल्यावर तुम्हाला थोडी माहिती म्हणजे कसं वाटतं सांगा. चला मुळे भेटूया खाली जाऊ. जय शिवराय. जय शिवराय. उतर आता आम्ही परत महादरवाजा पाशी आलो आहे आणि आता तुम्हाला उतरताचा एक थोडासा ठराविक व्हिडिओ आपल्या 360 कॅमेऱ्यातून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो आणि मग भेटूया आपण खाली. चला. हा होता आपला सुरगडाचा व्हिडिओ. तर गडावर काय काय आहे ते आपण दाखवलं आहे. पाण्याच्या टाक्या, वाडे आणि बुरुज वगैरे सगळं आपण जे दाखवलं. फक्त अंसाई देवीचं मंदिर दाखवलं आपण, राहून गेलं. तर म्हणजे गड खूप छान आहे. आणि आपण आता अविनादांना विचारूया. त्यांनी बलिदान मास पाळला आहे आणि 1 महिनाभर ते अनवाणी. आणि तुम्ही काय काय कराल बलिदान मासला? बलिदान मास आपला प्रत्येक आपण मागच्या वेळी सोंडाई किल्ल्यावर गेलो होतो संवर्धनाला. त्यावेळी वाटलं बाबा चला सुरगडचं दर्शन करूया. प्रत्येक वेळी बलिदान मासाला असं वाटतंच का बाबा जाऊया कुठेतरी गडावर, गड दर्शन करूया. आज आमचे मित्र नाही आहेत, दीपक दादा, ठोंबरे काका. आज आम्ही आलोच आहे. पण जाणवतं खूप टोचतं खाली वगैरे टोचतात. काय नाही वाटत. बरोबर. महाराजां पुढे आपल्याला काय नाही वाटत. हो, त्यांच्यावर जेवढी आपली श्रद्धा वगैरे आहे, निष्ठा तर आहेच. त्याच्यामुळे वाटतं का बाबा बलिदान मास पाळायलाच पाहिजे. त्यांच्या शरीराला किती चटके झाले असतील, त्यावेळेस किती वेदना त्रास झाले असतील, ज्यावेळेस त्यांचा रोज एक आवय महिनाभर काढला जात होता. आपल्याला तर काय खाली फक्त हे टोचतंय. तर मंडळी, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि जर व्हिडिओ तुम्हाला खूपच आवडला असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये जय शिवराय लिहायला विसरू नका. तर चला मंडळी, टेक केअर, बाय, काळजी घ्या, धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराज.